गोलमाल आहे. संदीप ताडगे हा मराठा समाजाचे काम करत नसून संगीता वानखेडेसोबत मिळून मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षण या चळवळीला विरोध कसा करायचा याचं काम करतोय असं लक्षात आल्यावर संदीप ताडगे फुल दारू पिलेला होता. त्याने शिवीगाळ केली. मी बोलायला सुरुवात केल्यावर फोन कट केला. फीड झाल्यानंतर मी यावर रीतसर तक्रार दाखल करणार आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याची. बोला ना. सचिन हावळे पाटील, बोला ना. काय चाललं? काय नाही, घरी आज सुट्टी झाली. हो का? त्या हॉस्पिटल मधून बाहेर आले का? कस काय आले? कसं काय आले म्हणजे? तुम्ही तिथं राहायला पाहिजे होतं ऍडमिट. 6 दिवस काढले तिथं, अजून किती दिवस ठेवतात? बर. अण्णासाहेबाच्या बाबतीत काय बोलले? अण्णासाहेब जावळे पाटलाच्या बाबतीत, छावा संघटनेच्या कोण? बाबतीत? तुम्ही कोण बोललं? तुम्ही कधी? तुझ्या आई काढतोय सचिन हावळे. ज्यादा माजू नको बरं, एवढं ध्यानात ठेव. तुझा पाहुणा आहे मी जवळचा. छावाच्या बाबतीत जर बोलला कधी बोललो? तुझ्या चौदा छावाच्या अण्णासाहेब जावळे पाटलाच्या बाबतीत काय बोलला रे? ऍडमिट असताना एवढा माज चढला का तुला? कधी बोललो मी? तू कोणा सोबत दलालकी केली? मराठा समाजाचे किती लोक फसवले? मी तिथं सगळं उघड करेन बरं तुझ्या बाबतीत. एवढं संदीपराव, तुम्हाला फोन मला लावून माहितीये. सचिन हावळे भेटू आपण. भेटू मी. हा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. तर मंडळी, अशा पद्धतीनं हा वाद सध्या सोशल मीडियामध्ये सुरू आहे आणि सचिन हावळे पाटील यांना कॉल करून शिवीगाळ केल्याप्रकरणी धमकी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आता मी हॉस्पिटलाइज आहे, माझी तब्येत बरी नाही आहे, पण बरं झाल्यानंतर मी या सगळ्या गोष्टींवर रीतसर तक्रार करणार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं. तर बघूयात नेमकं काय प्रकरण आहे, काय घडलेला आहे प्रकार आजच्या या व्हिडिओमधनं. जय शिवराय. मी सचिन हावळे पाटील. मला 20 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:44 संदीप ताडगे, अखिल भारतीय छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष जालन्याचा, याचा फोन आला व शिवीगाळ चालू केली व जीवे मारण्याची धमकी दिली. कुणाकडून तरी सुपारी घेऊन. त्याचं म्हणणं असं होतं की अण्णासाहेब जावळे पाटील यांच्याविषयी तू काय बोलला. मी 12 जानेवारीपासून जिजाऊ जयंतीपासून कावीळ व टायफॉईड झाल्यामुळं गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर या ठिकाणी ॲडमिट होतो. 20 जानेवारीला डिस्चार्ज मिळाला. या दरम्यान मी कुणालाच भेटलो नाही. माझा फोनही बंद होता. डॉक्टरांनी 1 महिना आराम करण्याचा सल्ला मला दिला, म्हणून मी घरीच होतो. संदीप ताडगे हा माझा जवळचा पाहुणा आहे, मराठ्याचा आहे. सोबत आम्ही अखिल भारतीय छावामध्ये काम केलं, म्हणून मला व्यक्त व्हायचं नव्हतं, कारण आपणच आपल्या माणसाची आबरू घालवायची नाही. पण संदीप ताडगेने शिवीगाळ केल्याची कॉल रेकॉर्डिंग संगीता वानखेडे या बाईच्या चॅनलवर स्पष्ट मतवर रेकॉर्डिंग व्हायरल केली. जी बाई मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षणाविषयी कायम खालच्या पातळीची टीका करते. तेव्हा मला वाटलं की 100% याच्यामध्ये काहीतरी गोलमाल आहे. संदीप ताडगे हा मराठा समाजाचे काम करत नसून संगीता वानखेडेसोबत मिळून मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षण या चळवळीला विरोध कसा करायचा याचं काम करतोय असं लक्षात आल्यावर मी प्रतिक्रिया दिली. मी 2008पासून मराठा चळवळीत आहे. अण्णासाहेब जावळे पाटलांच्या छावापासून सुरुवात केलेली आहे. संभाजीनगरचा जिल्हा उपाध्यक्ष मी त्यावेळेला होतो. देवीदास वडजे यांच्यासोबत मी काम केलं. 3 वर्षापासून मी जरांगे पाटलासोबत खांद्याला खांदा लावून लढते. माझ्या प्रत्येक बाईटमध्ये अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे पाटील, देवीदासजी वडजे, विनायकजी मेटे, काकासाहेब शिंदे जेवढे बलिदान गेले त्यांना मी अभिवादन करतो, कारण ते आमचे श्रद्धास्थान आहे. संदीप ताडगे आणि मी सोबत काम केलेलं आहे. संदीप ताडगे फुल दारू पिलेला होता. त्याने शिवीगाळ केली. मी बोलायला सुरुवात केल्यावर फोन कट केला. त्याला ही शिवीगाळ करण्यासाठी कोणीतरी सुपारी दिली असू शकते. याबाबत मी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना फोन करून कल्पना दिली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असं बोलू शकत नाही. त्यांनाही विश्वास होता. माझं त्या संदीप ताडगेला आव्हान आहे, तू जे म्हणतो की अण्णासाहेब जावळे पाटलांबद्दल मी बोललो, तर त्याची रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ तू का टाकला नाही? शिवीगाळ केल्यासर बरोबर रेकॉर्डिंग त्याने पाठवली. मला डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलेला आहे. मला फार विकनेस आहे, त्यामुळं मी व्यक्त झालो नाही. पण मला बऱ्याच जणांचे फोन आले. या संदीप ताडगेला कॉल रेकॉर्डिंग करण्याचा नाद आहे. लोकांना शिवीगाळ करणे, धमक्या देणे, याच्यावर कित्येक असे गुन्हे आहे. यांनी मला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मी
सध्या थोडंसं तब्येतीने हे असल्यामुळं फिट झाल्यानंतर मी यावर रीतसर तक्रार दाखल करणार आहे, जीवे मारण्याची धमकी दिल्याची, आणि ते स्पष्ट मत जे चॅनल आहे त्याच्यावर आणि याच्यावर आबरू नुकसानीचा दावाही ठोकणार आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून हा केलेला व्हिडिओ आहे. मी अण्णासाहेब जावळे पाटील यांना आदर्श मानत होतो, आहे आणि राहील, पण यांना काहीतरी भांडवल पाहिजे होतं जे माझ्याकडून कधी सापडत नव्हतं. म्हणून यांनी अण्णासाहेब जावळे पाटलांना पुढं करून आणि त्यांचं नाव पुढं करून तू अण्णासाहेब जावळे पाटलाबद्दल असं का बोलला असं बोलून त्यांनी शिवीगाळ चालू केली. स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटीलही बघत असतील. माझं त्या ताडगेला आव्हान आहे की मी कुठल्या तुझ्याकडं काय रेकॉर्डिंग आहे ती व्हायरल कर. विनाकारण शिवीगाळ करून तू जी रेकॉर्डिंग व्हायरल केली त्याच्याबद्दल मी रीतसर तक्रार दाखल करणार आहे. आणि फिट झाल्यावर मी मरायला घाबरत नाही, म्हणून गेल्या 2008 पासून मी या चळवळीत आहे आणि 3 वर्षापासून जरांगे पाटलाच्या खांद्याला खांदा लावून लढतोय. आम्ही पहिल्याच दिवशी आम्हाला माहिती आहे की आम्हाला याच्यामध्ये बलिदान द्यावंच लागणार आहे, त्यामुळं आम्ही घाबरत नाही. माझ्या तब्येतीचा गैरफायदा घेऊन तू जी कॉल रेकॉर्डिंग केली तर मी फिट झाल्यानंतर मी रीतसर गुन्हा दाखल करणार आहे. जय शिवराय. आणि याला कॉल रेकॉर्डिंग करण्याचा नाद आहे, हा त्याचा नंबर आहे. या नंबरवरून तो सर्वांना फोन करून अशाच पद्धतीच्या रेकॉर्डिंग व्हायरल करत असतो. आपण बघू शकतो हा स्क्रीनवर दिलेला हा जो नंबर आहे, या नंबरवरून जर फोन आला तर याच्यासोबत जरा बोलताना काळजीपूर्वक बोला, कारण हा तिकडून तुम्हाला शिव्या देऊन तुमची कॉल रेकॉर्डिंग करून पुन्हा ती व्हायरल करत असतो. तर हा त्याचा नंबर आहे. त्याने काल दिवसभर 4-5 जणांना मला फोन लावायचे सांगितले, त्यांचे मला फोन आले. सेम याच्यासारखी ती घटना ते करीत होते. तर भावांनो, हा त्याचा नंबर आहे. जय शिवराय.